अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण सद्गुरू श्री दादा लिखित श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक आपण वाचनात घेतले आहे. त्यातला चौथा हे सद्गुरू देखणिया माये हे प्रकरण पाहूया. बालपणी पाहिलेले एक दृश्य अजून मला आठवते. गर्द झाडीने वेढलेला शांत डोह, निस्तब्ध शांतता आणि संथ काळेभोर पाणी असलेला भर दुपारच्या वेळी सवंगड्यांना शोधत वाट चुकून मी नेमका काठाशी आलो. थकून एका झाडाखाली बुंध्याला टेकून बसलो. उन्हाचा एखादा दुसरा चुकार कवरसा गर्द झाडीतून पानांमधून वाट काढत येई आणि भर दुपारच्या रणत्या उन्हाची जाणीव करून जाई. अचानक एक शुभ्र पांढरा ऐटदार पक्षी आपला पंखसंभार सांभाळीत कुठून तरी डोहावर आला. एक गिरकी घेऊन डोहातून मध्येच डोकेवर काढलेल्या एका काळ्याशार कातळावर विसावला. हळूहळू सरकत तो कातळाच्या कडेला आला. मान तिरकी करून कलवून चोचीत पाणी घेऊ लागला. त्याची तृषा शमली असावी. मग पंख फडफडवून कोरडे करू लागला. पाण्याच्या उडणाऱ्या तुषारांनी परत परत आनंदित होऊ लागला. बराच वेळ त्याचे हे मनस्वी क्रीडन चालू होते. शेवटी ताजातवाना होऊन आनंदाने चित्कारीत तो उंच आकाशात झेपावला. आठवणींचा डोह. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या आठवणींचा मनाशी जपून ठेवलेला असाच एक अथांग डोह आहे. थकल्या जमल्या माझ्या जीवीच्या पाखराला अपार शांतता देण्याचा वसा त्या डोहाने घेतलेला आहे. दरवेळेला आठवणींचे अनंत पैलूंनी चकाकणारे नवनवीन जलबिंदू चोचीत येतात. सद्गुरू विरहाने व्याकुळलेल्या जीव पाखराला आणखी तुषार्थ करतात. पंखावर स्मृतीचे तुषार लगडतात. वात्सल्याचा स्नेहाचा गारवा देतात. पोळणारे पाखरू हळूहळू शीतल होऊ लागते. पंखांवर प्रेमाचा हात फिरविल्यागत वाटते. मग त्या अपार प्रेमाचे बळ घेऊन पाखरू परत आकाशात झेपावते. जगाच्या वृक्ष निरस व्यवहारातही शांतपणे आनंदाने वावरू शकते. आज अशाच एका क्षणी चोचीत गवसलेले पंखांवर आलेले स्मृतीचे काही स्नेहबिंदू माझे तनुमन प्राण सुखवित आहेत. पंख वारंवार फडफडून उडणारे तुषार मी परत परत अंगावर घेतो आहे. विश्वाचे आर्त प्रकाशले. सांगलीला परमपूज्य योगीराज श्री वाद गुळवणी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न होतो. त्यावर्षी प्रतिष्ठानच्या नव्या वास्तूत प्रथमच उत्सव होत होता. दरवर्षी पुण्यकालाचे निर्याण काळाचे प्रवचन परमपूज्य श्री मामाच करीत. याही वेळेला त्यांनीच प्रवचन सुरू केले. हरे रामचा नामगजर झाल्यावर त्याने प्रार्थनेकरता डोळे मिटून घेतले. हात जोडलेले होते आणि त्या स्थितीत त्यांच्या मिटल्या नेत्रांमधून हळूवार अश्रू पाजरू लागले. स्वतःला कसेबसे सावरून त्याने डोळे उघडले. नंतर नेमकी सुरुवातीला माऊलींचीच विरहिणी त्यांच्या मुखावाटे बाहेर पडू लागली. पडले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दाटलेल्या कंठाने प्रेमाने ओथंबलेल्या सुरात मोठ्या कष्टाने स्वतःच्या भावना आवरीत मामा एक एक शब्द उच्चारित होते. मात्र नको नको हा वियोग म्हटले आणि त्यांच्या संयमाचे बांध फुटून त्यांच्या कंठातून गदगद हुंदका बाहेर पडला. डोळे मिटून ते परत स्वतःला सावरू लागले. नेत्रातून अविरत अश्रुधारा वाहतच होत्या.
ऐकणारे श्रोतेही श्री महाराजांच्या स्मृतींनी विरह व्याकुळ होऊन गेले. दाटलेल्या भावनांना अश्रुरूपाने वाट करून देऊ लागले. माझ्याही नेत्रांमधून अश्रुधारा कधी वाहू लागल्या हे समजलेच नाही. प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शाने शिलेची अहिल्या झाल्याचे वाचनात होते. त्या दिवशी अनुभवले. मामांच्या स्मृतीत प्रगटलेले आर्त विश्वाचे झाले. मामांच्या सद्गुरुप्रेमाने अंतःकरणाला स्पर्श केला आणि पत्थरातून प्रेममुद्रा मूर्त झाली. भ्रमरनाद गुंजारला. श्री क्षेत्र सिद्धेश्वर कुरोली एक जागृत शिवस्थान. इथे श्री शंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक केला की अद्भुत असा अनाहत नाद गुंजारतो. सारा गाभारा नादमय होतो. तेथील लोक या नादालाच शिवनाद असे म्हणतात. कराडून एके दिवशी परमपूज्य श्री मामांबरोबर आम्ही त्या कुरुलीला आलो. स्थान अतिशय रम्य आहे. परमपूज्य श्री मामा एका दिव्य भावावस्थेत होते. ते मंदिरात येण्याच्या अगोदर काही स्थानिक लोकांनी पिंडीवर घागरी भरभरून जल ओतले होते, पण नाद प्रगट होत नव्हता. एवढ्यात परमपूज्य श्री मामांनी गर्भागारात प्रवेश केला. मनोभावे दर्शन घेतले. हात जोडून गंभीरपणे प्रार्थना केली आणि स्वहस्ते घागरीतून पिंडीवर सतत जलधारा धरली. क्षणात गहन गंभीर मधुर असा अनाहत नाद पिंडीतून उठला. इतक्या तीव्रतेने तो नाद प्रगटला की मंदिराच्या दिशांमध्ये घुमला. परमपूज्य श्री मामांना गैवरून आले. श्री भगवंतांची अगाध करणी बघून त्यांचे अंगांग आनंदाने मोहरले आणि सुगंधाची आभाळा एवढी कुपी फुटावी तसे झाले. सर्व परिसर त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या दिव्य केशर कस्तुरी चंदन मिश्रित सुगंधाने भरून गेला, दरवळून गेला. तीव्र असा तो सुगंध सर्वदूर व्यापला. त्या दिव्यनाद आणि दिव्य सुगंधाने अपूर्व अशा सुखाचा प्रत्यय आला. प्रत्येकजण चकित झाला, स्तब्ध झाला. जन्मांताने एक डोळा मागावा आणि जगन्नियंत्याने प्रसन्न होऊन 2 डोळे बहाल करावेत तसे झाले. तो आनंद कवेत कसा घेऊ असे मला झाले. तो हृदयात मावेनासा झाला. सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या जाणीवांच्या सीमा त्या दिवशी विस्तारल्या आणि विस्तारून आपल्या बाहूत त्यांनी धन्यतेचा साक्षात्कारच सामावलेला पाहिला. तुमचे देणेच अगाध. सांगलीला यशवंत मंगल कार्यालयात परमपूज्य श्री मामांचे श्रावण मासाचे अनुष्ठान होते. रात्री सर्व कार्यक्रम संपल्यावर उशिरापर्यंत परमपूज्य श्री मामांशी गप्पा मारीत त्यांच्याकडून निरनिराळ्या हकीकती ऐकत आम्ही काही जण जागत असू. फार धमाल यायची. कधी ज्ञानेश्वरीतील वेगवेगळ्या ओव्यांचे गुढार्थ मामा सांगत, तर कधी मिस्किल किस्से ऐकवीत. काव्य, शास्त्र, विनोद अगदी उदाहरण येत असे. त्यांच्या त्या अकृत्रिम सहज जिव्हाळ्याच्या वागण्या बोलण्यामुळे ते आपल्यातलेच एक आहेत असे वाटू लागे. डोळ्यांवरचे मायेचे पटल आणखीनच गडद होई. त्यांच्याकडून चालता बोलता सहज चमत्कार घडत, पण या पटलामुळे ते लक्षातच येत नसे. ते चमत्कारही त्यांच्या सहजतेमुळे नैसर्गिक घटनाच वाटायचे. एकदा असेच बोलता बोलता त्यांनी मला जवळ ये म्हणून खुणावले. मी पुढे सरकलो. म्हणाले, अरे तिथे देवांसमोर एक खाकी कागदाचा पुडा आहे बघ, आण तो इकडे. मी उठून देवांच्या जागेपाशी गेलो. केळी, सफरचंद, नारळांच्या ढिगात एक खाकी रंगाचा पुडाही होता. तोच पुडा हवा असावा म्हणून उचलला. हळूच पुड्याचे तोंड उघडून आत पाहिले. त्यात 2 कंदी पेढे होते. परत पुड्याचे तोंड मिटले आणि तसाच तो मामांच्या पुढ्यात ठेवला. त्यांनी पुडा उचलला. काय आहे न बघताच आत हात घातला आणि खुश होऊन म्हणाले, बघा जोर आहे तुमचा. अरे पेढे आहेत पेढे. मग एकेकाला जवळ बोलावून ते पेढे देऊ लागले. कुणाच्या हातांच्या दिशेने फेकून झेल म्हणायचे. 20-25 तरी लोक होते. असे सगळ्यांनाच पेढे वाटून झाले.
फक्त मीच उरलो होतो. मामांनी अंदाज घेतला. पुढ्यात डोकावून बघितले. अरे 2च पेढे आहेत की यात, असे म्हणून एक पेढा काढून मला दिला. एक पेढा काढून त्याचा कणभर तुकडा मोडून स्वतः तोंडात टाकला आणि उरलेला परत मलाच दिला. हसून म्हणाले, सुटलो. कोणाला काहीच उमगले नाही. माझे काळीज मात्र विस्मयाने भरून आले. श्री गुरुचरित्रातली कथा आठवली. देवा, तुमचे देणे किती अगाध. पेढ्यांच्या प्रसादाचे निमित्त केले आणि हे काय अप्रूप दाखविले. क्षणभर वीज लकाकावी आणि अंधाराचे साम्राज्य त्या क्षणी उद्ध्वस्त व्हावे तसे झाले. मायेचा पडदा विरून आतले जळाळते दत्तब्रह्म जाणवले. अंतरंग सुखाने गोड गोड झाले. देवा, तुम्ही सर्वसाक्षी आहात. परमपूज्य श्री मामांबरोबर पुण्याहून कराडला जाण्यासाठी निघालो होतो. एस टीचा प्रवास आम्ही दोघेच होतो. सकाळीच आम्ही मुंबईहून पुण्याला आलो. माऊलीत स्नानादी उरकून जेवून तशीच ही गाडी पकडली होती. परमपूज्य श्री मामा चालत्या एस टीतही शांतपणे पत्रोत्तरे लिहिण्याचा उद्योग करीत होते. चालत्या गाडीत लिहिण्याचे दिव्य तेज करू लागले. मधूनच काहीतरी बोलायचे, विचारायचे. एकदाचे पत्र लेखन संपले. मग त्यांनी माऊलींचा अभंग सांगायला सुरुवात केली. अभंग संपता संपता गाडी शिरवळ सोडून पुढच्या रस्त्याला लागली. मामा अचानक थोडा वेळ स्तब्ध बसले आणि म्हणाले, बसून बसून पाय फार अवघडलेत नाही, जरा 15-20 मिनिटे फिरायला हवे. मी निरुत्तरच राहिलो. काय बोलणार. चालत्या गच्च भरलेल्या बसमध्ये कसे काय फिरणार समजेना. आणि एकदम स्फोटासारखा आवाज होऊन धाडकन मागचे चाक पंक्चर झाले. कसकन ब्रेक मारून ड्रायव्हरने गाडी थांबवली. सगळे लोक भराभरा काय झाले ते बघायला खाली उतरले. मामा शांतपणे मला म्हणाले, चल फिरून येऊ जरा. ड्रायव्हर, कंडक्टर द्वयीने पंक्चर झालेले चाक बदलण्याचे काम सुरू केले होते. आम्ही बसमधून उतरून सरळ रस्त्याच्या कडेलगतच्या शेतात शिरलो. बरेच आत दूरवर गेलो. गाडी दिसेनाशी झाली. मग काही वेळाने मामा म्हणाले, चल परत जायला हवे. आम्ही परत फिरलो. गाडीजवळ पोचलो तर सगळे उतारू गाडीत बसले होते आणि शेवटचा माणूस दारातून आत शिरतच होता. आम्ही घाईने आत चढलो आणि बस चालू झाली. परमपूज्य श्री मामा परत शांतपणे काहीतरी लिहित बसले. मी आश्चर्यचकितच झालो होतो. परमेश्वराला सर्वसाक्षी असे एक संबोधन आहे, मात्र ते स्थळ काळ अबाधित आहे हे त्या दिवशी उमगले. सद्गुरूंची प्रत्येक कृती काहीतरी शिकवते. प्रत्येक शब्द काळाच्या कातळावरचा वज्रलेख होतो. वाटले की त्यांचे शब्द कोरले जाऊन माझ्या ललाटीचे लेख देखील घडणार आहेत. फक्त त्यांच्या श्रीचरणी एकच प्रार्थना